नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे. तर चला वळूया आता आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. सकल हिंदू समाजातर्फे कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली असून हिंदुत्ववादी संघटनांतर्फे महाआरतीचे आयोजन देखील करण्यात आले. तर कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार विरोधात हिंदू विरोधी वक्तव्यांविरोधात बंद पुकारण्यात आलाय. तर हिंदुत्ववादी संघटनांतर्फे महाआरतीचे आयोजन करण्यात आले. कोल्हापूर शहरात चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय. मागील काही दिवसात बदलापूर आणि काझीखेड येथे विद्यार्थिनींवरील अत्याचाराच्या घटनांचा निषेध व्यक्त करत शेगाव शहरात महाविकास आघाडीकडून या घटनांचा निषेध नोंदवून पीडितांना न्याय मिळावा यासाठी कॅन्डल मार्च काढण्यात आले. तर जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या नेत्या स्वाती वाकेकर यांच्या नेतृत्वात गुरुवारी सायंकाळी अग्रेसन चौक येथून कॅन्डल मार्चला प्रारंभ करण्यात आला. शिवाजी चौक, गांधी चौक, शिवनेरी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, लहुजी वस्ताद चौक मार्गे शिवनेरी चौक येथे पोहोचून मार्च समारोप करण्यात आला. तर चिमुकल्या मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा ठोठावणारा कायदा करण्यात यावा. पीडित विद्यार्थ्यांना सरकारकडून तातडीने 10 लाखांची मदत देण्यात यावी. बलात्काराचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा या मागण्या करीत आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी गुरुवारी सायंकाळी शहरातून आक्रोश कॅन्डल मार्च काढण्यात आला. तर यावेळी कॅन्डल मार्च मध्ये सहभागी झालेले सातपुडा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत घटनेचा निषेध व्यक्त केलाय. आज शेगाव येथे एक कॅन्डल मार्च आयोजित केला आहे. सातपुडा परिवार आणि समस्त शेगावातील नागरिक असतील, महिला असतील, पालक असतील, खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या देशामध्ये परस्त्रीचा सन्मान केला जातो ही आपल्या शिवाजी महाराजांची शिकवण, आणि त्या शिकवणीच्या या देशामध्ये आज महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे. कलकत्ता येथील डॉक्टर असतील जिच्यावर त्या ठिकाणी बलात्कार करून खून केला गेला, ही घटना होतच नाही. तर गेल्या 10 दिवसाआधी बदलापूरला एक 4 वर्षीय आणि 6 वर्षीय मुलींवर त्या ठिकाणी बलात्कार केला गेला आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आपल्या देशात आणि राज्यात घडत आहेत. कुठेतरी महिला असुरक्षित आहेत, मुली असुरक्षित आहेत, बालक असुरक्षित आहे. ही भावना सर्व समाजामध्ये पेटून उठत आहे. कुठेतरी या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कुठे न्याय मागायला जर गेला असेल तर या ठिकाणी आपण पाहतो आहे की आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. एक बदनापूरची त्या मुलीची आई जी गरोदर आहे ती त्या ठिकाणी कंप्लेंट करायला गेली. तिला 11 तास गरोदर महिलेला एक स्वतःला न्याय मागायसाठी, स्वतःच्या मुलीवर जे अन्याय झाला त्याच्या विरोधात आवाज उठवायसाठी जर ही शासन जर संवेदनशील नसेल तर या ठिकाणी ह्या सर्व महिला शक्ती जागरूक होऊन त्यांना जागा करतील आणि लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी कुठेतरी आज सुरक्षेची गरज आहे. आमचं म्हणणं आहे की कडक शासन झालं पाहिजे. ज्या नराधमाने ही घटना केली असेल, एवढंच नाही तर आज अकोला असेल, काझीखेड असेल, या ठिकाणी देखील बऱ्याच महाराष्ट्रात या घटना घडत आहेत. महिलांच्या सुरक्षाविषयी कायदे झाले पाहिजेत आणि या सरकारनं बेजबाबदारपणे असं कार्य न करता खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणीला भाऊ म्हणून, पाठी राखा म्हणून तिला खऱ्या अर्थानं सुरक्षा दिली पाहिजे. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी वरळीत बॅनरबाजी करत वरळी विधानसभेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुद्धा दावा केलाय. बदलापुरातील शाळेत 2 चिमुकल्यांवर अत्याचाराच्या प्रकरणानंतर आंदोलकांचा उद्रेक झाला असून शाळेच्या या प्रकरणात हलगर्जीपणा असल्यानं राज्य सरकारने शाळेची कमिटी बरखास्त केली आहे आणि त्यावर प्रशासक नेमले आहेत. आज त्याच प्रशासकामधील अधिकारी कुंदा पंडित आणि सल्लागार म्हणून नेमण्यात आलेल्या विश्वनाथ पाटील यांनी शाळेच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली आहे. शाळेतील सर्व शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांबरोबर एक बैठक घेऊन सगळा परिस्थितीचा आढावा या प्रशासकाच्या माध्यमातून घेतला गेलाय. भाजप अजित पवार याची ताकद कमी करेल अशी भीती मी व्यक्त केली होती आणि ते आता दिसायला लागलंय असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलंय.
त्याचबरोबर विद्यार्थी स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करतायत। आयोगाने 2 मागण्या मान्य केल्या। आज शरद पवार यांनी लक्ष घालून आयोग अध्यक्ष यांच्याशी बोलले होते। 2 मागण्या प्रमुख होत्या, त्यासाठी शरद पवार हे स्वतः पुढे आले आणि त्यांनी ट्विट पण केलं होतं। कृषी जागेबाबत स्पष्टीकरण आलं नाही, त्याही लवकर ऍड कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात येते। पवार साहेबांची भेट घेतलेली आहे तुमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी। काल आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे, पण तरी सुद्धा काही विद्यार्थी त्या ठिकाणी थांबून होते, ज्यांना पोलिसांनी सुद्धा ताब्यात घेतलं। एकतर काल आंदोलन हे सगळ्या विद्यार्थ्यांनी गेले 3 दिवस उभं केलं होतं। स्वतःच्या हक्कासाठी आमच्यासारखे लोकप्रतिनिधी फक्त तिथं पाठिंबा देण्यासाठी गेलो होतो, कारण त्यांच्या मागण्या रास्त होत्या, त्यांच्यावर अन्याय होत होता। आणि मग तिथे जेव्हा 2 महत्त्वपूर्ण मागण्या ह्या मान्य केल्या गेल्या आयोगाकडनं, त्यानंतर आम्ही आमची भूमिका तिथं मांडली। त्यानंतर बरेच विद्यार्थी तिथून निघून गेले, पण काही लोक तिथं राहिली होती आणि आम्हाला नंतर कळालं की त्यांना काही पोलिसांनी थोडंसं दबावतंत्र केलं। मग मी पोलिसांशी स्वतः बोललो की असं करू नका, तो त्यांचा हक्क आहे। जर त्यांना असं वाटत असेल की त्यांच्या काही राहिलेल्या मागण्या अजून चर्चेत याव्या, तर त्यांचा तो हक्क तुम्ही हिरावून घेऊ नका। आणि मग मला असं वाटतं की नंतर कुठलीही अडचण तिथं आली नाही। थोडा पाऊस असल्यामुळे काही लोक पावसासाठी ते थांबले होते। आता काल जसं ठरलं होतं की आदरणीय पवार साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातल्यानंतर स्वतः आयोगाच्या चेअरमनशी साहेब तिथं बोलले होते की मुलांच्या मागण्या कुठेतरी समजून घेऊन त्या मार्गी लावा। त्यांनी ट्विटसुद्धा केलं होतं की सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं नाही आणि ज्या प्रमुख 2 मागण्या आहेत त्याच्यावर जर सरकारकडनं कुठलीही ॲक्शन घेतली नाही तर मी स्वतः तिथं येईल। आणि मग त्यानंतर आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की 2 ट्विट आल्या आयोगाकडनं आणि मागण्या केल्या गेल्या, अशी चर्चा त्या ठिकाणी झालेली आपण बघितली। पण त्याच्यात अनेक विद्यार्थी अजून त्याच्यामध्ये क्लिअर नव्हते की एक जी एक्झाम होती ती एक्झाम किती पुढे गेली आहे, 25 तारखेपासून पुढे असं व्हायला नको की 5-6 महिने पुढे गेली। त्यांचं मत आहे विद्यार्थ्यांचं की 2-1 महिने ठीक आहे, त्या पुढं जास्त नको। दुसरं, कृषीच्या ज्या काही पदं आहेत ते आधीच्याच ॲडमध्ये इन्क्लूड करून ती नवीन ॲड त्या ठिकाणी निघावी, अशी या सगळ्या कृषी सेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं मत होतं। त्याच्याबद्दल क्लॅरिटी नाही, फक्त एवढं सांगण्यात आलं की नंतर परीक्षा घेतली जाईल, पण ती किती महिन्यांनी घेतली जाईल हे सांगितलं नव्हतं। आणि कंबाईनच्या विद्यार्थ्यांचा पण लवकरात लवकर ॲड करावी असं त्यांचं मत होतं, कारण गेल्या वर्षी जी जाहिरात झाली त्याच्यामध्ये एप्रिलमध्ये ॲड होईल असं सांगण्यात आलं होतं, पण ती ॲड अजून निघाली नाही। मग विद्यार्थी किती महिने थांबणार असा संभ्रम या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होता आणि या सरकारवर विश्वास नसल्यामुळे मग तिथं ते विद्यार्थी आंदोलन करत होते। त्याच्याचबरोबर अजून काही ज्या सेवा परीक्षा आहेत राज्यसेवा, त्याच्यामध्ये काही पदं ॲड करायची, त्याच्याबद्दलचा सुद्धा मुद्दा काल विद्यार्थ्यांनी मांडला। आणि मग तिथं बोलत असताना मी विद्यार्थ्यांच्या वतीने मी त्यांना आश्वासित केलं, आम्ही सरकारमध्ये नाही, पण त्यांना आश्वासित केलं की आपल्याला मुख्यमंत्री साहेब भेटतील नाही भेटतील हे सांगता येणार नाही, कारण का एक छोटंसं जे विद्यार्थ्यांचं मंडळ होतं ते तिथं भेटण्यासाठी गेलं होतं, पण मुख्यमंत्र्यांना त्यांना भेटता आलं नाही। त्यातल्या एक ताई इथं आहेत, ते आयोगाला जाऊन भेटले। आता विषय एवढाच आहे की मुख्यमंत्र्यांसमोर जाऊन ह्या सगळ्या मागण्या, या सगळ्या गोष्टी क्लिअर करणं महत्त्वाचं आहे। आणि त्या अनुषंगाने आज लगेचच साहेबांनी वेळ दिली, आज बैठक झाली। बैठक झाल्यानंतर उद्या मुख्यमंत्री साहेब असतील मुंबईत, तर पवार साहेबांनी इच्छा वर्तवली की दुपारनंतर मी त्यांना भेटतो, पण असं दिसतं की मुख्यमंत्री साहेब उद्या नाही आहेत। मग मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसला पवार साहेबांच्या ऑफिसशी संपर्क साधून मग या महिना संपण्या अगोदर या विद्यार्थ्यांची भेट मुख्यमंत्र्यांबरोबर झालीच पाहिजे आणि त्यांच्या या सगळ्या मागण्या त्या पूर्णपणे या महिन्याअखेरीस पूर्ण झाल्या पाहिजे। जशी या विद्यार्थ्यांची भूमिका आहे तशीच साहेबांची भूमिका आहे आणि साहेब मुख्यमंत्र्यांचा तिथं वेळ घेऊन मुख्यमंत्री तो वेळ देतील आणि मग त्याबद्दलची चर्चा या महिन्याअखेरीसपर्यंत होईल असं तिथं साहेबांनी आश्वासित केलं आहे। आणि त्याला मुख्यमंत्री साहेब, कारण पवार साहेबांसारखा नेता, एवढा मोठा नेता जर या विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढण्याला तयार असेल तर मुख्यमंत्री साहेब थोडा वेळ नक्कीच देतील असा विश्वास आमच्यासारख्याला वाटतो। कालची पवार साहेबांना सुरक्षा पुरवण्याचा विषय आहे। काल पवार आणि साहेब आता स्पर्धा परीक्षेचा कुठला मुद्दा आपला राहिला यातला एक विषय फक्त स्पर्धा परीक्षा संदर्भातला की दुसरी बाजू किंवा दुसरा एक विचार याच्यामध्ये समोर येतोय की ही परीक्षा चौथ्यांदा पुढे ढकलली गेली असं आता पुढे आलं किंवा तिसऱ्यांदा असेल, तर यात काही विद्यार्थ्यांचं असे म्हणणं की आपले
विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय का? हा एक हे बघा. आणि दुसरं की निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारवरती दबाव आला, त्यातून मग सरकारने आयोगाला अशा पद्धतीने निर्णय घ्यायला भाग पाडले किंवा परीक्षा. हे बघा, कर्नाटक असेल, केरळ असेल, तिथं असणारं जे राज्य सरकार आहे, तिथं असणारं जे त्यांचा आयोग असेल, जेव्हा केंद्रातल्या बँकिंग एक्झाम ह्या जाहीर झाल्या, त्या राज्यांनी त्या आयोगाली तिथल्या लोकल म्हणजे राज्याच्या ज्या परीक्षा होत्या त्या पुढे ढकलल्या. हीच गोष्ट महाराष्ट्रातलं आयोग तिथं करत नव्हतं आणि त्याच्यामुळेच सर्व विद्यार्थी मिळून स्वतःहून तिथं आंदोलन करत होते. आंदोलनासाठी तुम्ही बघितला म्हणजे किती 25,000 30,000 मुलं तिथं आली होती, पण आकडा वाढतच चालला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचीच मागणी होती, पण त्यांची अशीसुद्धा मागणी आहे की आता बस करा, कारण का बँकिंगचं आता टाईमटेबल अख्ख्या वर्षाचं आलं आहे असं आम्हाला कळतं. आणि मग त्या अनुषंगाने अंदाजे ऑक्टोबरमध्ये ही परीक्षा होऊ शकते, पण आयोग ऑक्टोबरमध्येच घेईल का अजून पुढे ढकलेल असा जो संभ्रम आहे, याच्यासाठीच पवारसाहेबांच्या मदतीने मुख्यमंत्र्यांशी बोलून आयोगाशी संवाद साधून आपल्याला मार्ग काढायचा अशी ती भूमिका आहे. दादा 2265 कोटी रुपये खरं तर राज्य सरकारनं जे कारखाने आहेत, नाही आता तुमच्या या विद्यार्थ्यांचा कुठला राहील? 2265 मी बोलतो राजकीय हां तुम्ही थोडं राजकीय विषय आहे. राजकीय चालणार असेल तर थांबा. 2265 कोटी रुपये राज्य सरकारनं महायुतीतले जे आमदार आहेत किंवा मंत्री आहेत त्यांच्या कारखान्याला जे आहेत ते नियमानुसार देण्यात आले. पण मुंबई उच्च न्यायालयाला स्थगिती दिली आहे की बाबा असं तुम्ही वितरित करू शकत नाहीत पैसे. निवडणुकीच्या तोंडावर कुठेतरी सरकारला धक्का म्हणायचा किंवा सरकारची स्ट्रॅटेजी फसली असं म्हणायचं. सरकार संविधानाला बाजूला ठेवून, समान हक्क बाजूला ठेवून जे नेते आपल्याबरोबर आहेत त्यांची तोंडं बघून त्यांच्या कारखान्याला मदत करत आहेत. आता हा पैसा सरकारचा नाही तर सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांचा स्वतःचा व्यक्तिगत पैसा नाही, हा टॅक्स मनी आहे. शेतकऱ्यांकडनं तुम्ही GST गोळा करता, सर्वसामान्यांकडनं करता, मध्यमवर्गीयांकडनं करता, आणि हा पैसा तुम्ही असा राजकीय हेतूतून